पुत्रदा एकादशी ही एकादशी पौष शुक्ल पक्षामध्ये येत असते। पुत्रदा एकादशी व्रतकथा, महत्व, महिमा, महात्म्य, उपवास, प्रयोजन व फलश्रुती। एक एकादशी करिता काय वेचे, उपवासी राहता काय वेचे, एक तुळशी दळ वाहता काय वेचे, पाऊली वंदिता काय वेचे, तुझे जागरणा जाता काय वेचे, हरी हरी म्हणता काय वेचे, संत समागम जाता काय वेचे, चरणरज वंदिता काय वेचे, एक दंडवत करिता काय वेचे, अपराधी म्हणविता काय वेचे, एक प्रदक्षिण करिता काय वेचे, तीर्थ यात्रेस जाता काय वेचे, ऐसी निमाली भक्ती कान करिसी निर्दैवा, नामा मने केशवा अनुसर पा। एकादशी दिनी खाईल जो अन्न, सुकर होऊन येईल जन्म, एकादशी दिनी करील जो भोग, त्यास माता संग घडत असे, एकादशी दिनी खेळेल सोंगटी, काळ हानील खुंटी गुदस्थानी, रजश्री शोणीत शिविल्या समान, तांबूल चरवणा करील जो, नामा मने नाही माझ्याकडे दोष, पुराणी हे आहे व्यास वाक्य। याप्रमाणे पुत्रदा एकादशी या एकादशीचं महत्व ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण आणि धर्मराज म्हणजेच युधिष्ठिर यांचा संवाद सत्संग चाललेला असताना त्यावेळी राजा धर्मानं विचारलेलं आहे की हे यादवा, हे माधवा, हे मुकुंदा, हे गोविंदा, हे कृष्णा, मला तू पुत्रदा एकादशीचं महत्व, तिचं व्रत, उपवास, कथा, महिमा सांग। त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्या ठिकाणी धर्मराजाला एकादशी व्रताची माहिती सांगून पुत्रदा एकादशीचं महत्व सांगण्यास सुरुवात केलेली आहे। भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे धर्मा, पूर्वी भद्रावती नावाची एक नगरी होती आणि या नगरीमध्ये सुकेतू मान राजा राज्य करत होता। हा सुकेतुमान राजा अतिशय पुण्यशाली, महापराक्रमी, बलवान, गुणवान, धनवान, अतिशय बलाढ्य असणारा हा चक्रवर्ती राजा होता। त्याची एक शैव्या नावाची महान पतिव्रता स्त्री, अतिशय लावण्यखानी पतिव्रता होती। सर्व सुख, संपत्ती, राजवैभव, ऐश्वर्य त्या दोघांच्याही पायावर डुळत होतं। सर्व प्रजा अतिशय सुखी होती, सर्व काही अनुकूल होतं, सर्व सुख त्यांच्या पुढे हात जोडून होतं। परंतु जीवनामध्ये मात्र एकच त्यांच्या खंत होती की ज्यामुळे राजा हा दुःखी होता। कारण किती जरी सुख असले आणि जीवनामध्ये जर एखादं सुख नसेल तर त्या सर्व सुखावर त्या ठिकाणी पाणी फिरलं जातं। त्याचप्रमाणे जसं आकाशात असंख्य तारका असावा परंतु चंद्र नसावा, चंद्राचा प्रकाश नसावा, मग त्या आकाशाला शोभा येत नाही। त्याचप्रमाणे एखाद्या स्त्रीने कितीही अंगावर अलंकार परिधान केलेले असेल पण कपाळाला जर कुंकुम तिलक नसेल तर ती शोभा देत नाही। त्याचप्रमाणे कितीही नवविधा प्रकारची भक्ती करत आपण असलो आणि ही भक्ती करत असताना जर त्याच्यामध्ये भाव नसेल तर त्यामध्ये त्याचा उपयोग नाही। आणि म्हणून या राजाला पुत्र नाही, पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते। जर राजा ईश्वराला वंश परंपरेला पुत्र नसेल तर पित्राचा उद्धार होत नाही असं म्हटलं जातं।
आणि म्हणून या ठिकाणी राजाला अतिशय दुःख होत आहे. राजा खिन्न आहे. राजा हा जंगलात चाललेला आहे आणि जंगलात वनात गेल्यानंतर, महावनात गेल्यानंतर त्या ठिकाणी सर्व झाडे बहरलेली आहे, फुललेली आहे, बहरलेली आहे, सर्वांना फळं आलेली आहे. त्या ठिकाणी पक्षीही गुंजराव करत आहेत, किलबिल करत आहेत. त्या ठिकाणी सर्व झाडांना अतिशय वेगवेगळ्या रंगांची, वेगवेगळ्या तऱ्यांची फुलं त्या ठिकाणी फुललेली आहे. त्या सुगंधाचा मार्दव जिकडे तिकडे पसरलेला आहे. झाडांना फळेही आहे, पानंही आहे, फुलंही आहे. त्या ठिकाणी झरे आहे, नद्या आहे. अशी संपन्न असणारी ही वनराई. त्याचप्रमाणे सगळं काही त्या ठिकाणी आहे. मनुष्य प्राणी किती जरी असेल सर्व सुखदा, तरी पण शेवटी एखादी गोष्ट कमतरता असेल, संकट आलं, अडचण आली की आपल्याला देवाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी तो राजा, भद्रावती नगरीचा राजा, सुखी तू मान आणि त्याची शैब्याही असणारे श्री दोघे बरोबर असताना त्यांनी त्या ठिकाणी त्यांना खंत वाटते. बाकीच्या कोणत्याही गोष्टीमध्ये, निसर्ग सौंदर्यामध्ये त्यांना आनंद वाटत नाही. आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाची त्यांनी प्रार्थना केलेली आहे. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. सर्व विश्वाचा गुरु असणारा, तारणहार्ता असणारा भगवान श्रीकृष्ण, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्याच्या ठिकाणी शक्ती आहे, अशा भगवान श्रीकृष्णाची त्या ठिकाणी विनंती केलेली आहे. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायण जगद्व्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळू आजी केशवा महानंदा मानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा क्षीरसागरा क्षेशसेना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका दरित्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाची त्या ठिकाणी स्तुती केलेली आहे. आणि त्या अरण्यामध्येच एक मानस सरोवरापेक्षा अतिशय चांगलं मानस सरोवराला लाजवेल असं एक सरोवर आहे. आणि त्या सरोवरामध्ये त्या ठिकाणी ऋषी स्नान करत आहेत. राजहंस पक्षी त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये पोहत आहेत. कमल विकसित झालेली आहेत. राजा आणि पत्नी हे सर्व ऋषी स्नान करत असताना त्या ठिकाणी गेलेले आहेत. अनेक प्रकारची झाडे आहेत. तेव्हा तिथे गेल्यानंतर ते ऋषीमुनी स्नान करत आहेत, मंत्राचं उच्चारण करत आहेत. कुणी लंगोटी परिधान करत आहे, कुणी अंगाला भस्म लावत आहे, कुणी जटा राखलेले आहेत, कुणी कौपीन धारण केलेली आहे, कुणी भगवस्त्र परिधान केलेली आहे, कुणाचे पूजापाठ चाललेले आहेत. आणि अशा अवस्थेमध्ये राजा कुणी जप करत आहे, कुणी रुद्रमाळा घातलेली आहे. अशा ठिकाणी राजा आणि राजाची पत्नी तिथे गेले आणि त्या ऋषीमुनींना त्या ठिकाणी नमस्कार केलेला आहे. श्री संताचे या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. राजाने सर्व ऋषीमुनींना नमस्कार केलेला आहे. आणि नमस्कार केल्यानंतर ऋषीमुनीला विचारलं की आपण कोण आहात. त्यावेळी ऋषीमुनींनी सांगितलं की आम्ही सामर्थ्यशाली धर्मशाली असणारे आम्ही विश्वदेव आहोत. आज मोक्षदा एकादशी असल्यामुळे या एकादशीच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी कशाला आलेलो आहोत तर आम्ही स्नानाला आलेलो आहोत, विधीला आलेलो आहोत.
तर या ठिकाणी हा विधी अतिशय चांगल्या पद्धतीने आमचा पार पडत आहे। आज अतिशय चांगला असा मुहूर्त आहे आणि या मुहूर्तावर आम्ही स्नान करण्यासाठी आलेलो आहोत। राजा, तू सुखी आहेस? तुझी प्रजा सुखी आहे, तू आनंदी आहेस ना? त्यावेळी राजाने सांगितलं, महाराज, सर्व सत्ता, सामर्थ्य, वैभव, ऐश्वर्य, सर्व सुख माझ्या पुढे हात जोडून उभे आहे, परंतु माझ्या जीवनामध्ये खंत आहे की मला मुलगा नाही। ऋषीमुनींनी सांगितलं, हे राजा, तुला मुलगा होईल, तू पुत्रदा एकादशीचं व्रत कर। आणि असं सांगितल्यानंतर राजाला खूप खूप त्या ठिकाणी आनंद झालेला आहे की राजा म्हणतो, हे ऋषीगण हो, जर मला मग पुत्र नसेल तर माझा उद्धार होणार नाही, माझ्या पूर्वजांचा उद्धार होणार नाही, तेव्हा माझा उद्धार होण्यासाठी काय करा तर मला काहीतरी उपाय सुचवा। त्यावेळी या विश्वदेव मुनीने ऋषींनी त्यांना सांगितलं की राजा, तू पुत्रदा एकादशीचं व्रत कर। आणि हे व्रत कसं करावं हे ऋषीमुनींनी राजाला सांगितलं की दशमीच्या दिवशी फक्त एक वेळा भोजन करायचंय आणि एकादशीला पाणी सुद्धा घ्यायचं नाही, निर्जल एकादशी करायची, नाही जमलं तर थोडं दूध घ्यायचं, नाही जमलं तर फळं घ्यायची। अशा प्रकारचे हे एकादशीचं व्रत करून द्वादशीला त्याचं पारणं सोडायचं, त्या ठिकाणी दानधर्म करायचा असतो। जर अशी एकादशी केली जर विधीने तर निश्चितपणे तुला पुत्ररत्न होईल। राजाने पुढे हे एकादशीचं व्रत सुरू केलं। पुत्रदा एकादशी, दशमी, एकादशी, द्वादशी अशा प्रकारचा हा उपवास केल्यानंतर राजा आणि राणीने त्या ठिकाणी या राजाला सुकीतू मान आणि त्याची पत्नी शैबा यांना पुढे अतिशय सुंदर, देखणा, अतिशय चांगला असा मुलगा शुक्ल पक्षामध्ये जन्माला आला। आणि म्हणून पुत्रदा एकादशी ही पौष शुक्ल पक्षामध्ये येत असते आणि या एकादशीचं व्रत केल्यानंतर निसंतान माणसांना देखील मुलं होऊ शकतात। आणि म्हणून हे व्रत अतिशय विधीने, अतिशय नियमाने आणि शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपण केलं तर आपल्याही जीवनामध्ये आपल्याला पुत्र प्राप्ती होऊ शकते, आपलीही सुख संपत्ती वाढू शकते, संतती निर्माण होऊ शकते, आपल्या देशाची, धर्माची, राष्ट्राची सेवा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घडू शकते। आणि म्हणून त्या ठिकाणी आपणही सर्वांनी ही एकादशी करायची आहे, एकादशीचं व्रत करायचं आहे। ही एकादशीचं व्रत भगवान श्रीकृष्णाने राजा धर्माला सांगितलेलं आहे। अतिशय ही व्रताची चांगली अशी उपवासाची एकादशीची ही कथा आहे, तिचा महिमा अतिशय महान आहे। आपल्या जीवनामध्ये आपणाला सद्गती प्राप्ती होती, आपल्याला चांगलं आरोग्य, ऐश्वर्य प्राप्त होतं। आणि म्हणून आपणही ही जी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशी आहे, या एकादशीचं व्रत या ठिकाणी करावं।